गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच 100 घडामोडींचा वेगवान आढावा पाहूयात. सुपरफास्ट 100. भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या 35 जागा लढवाव्यात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला. भाजपला 35 जागा मिळाव्यात. राज्यातील भाजप नेत्यांचा दिल्लीत आग्रह. भाजप शिवसेनेत यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली आणि नाशिकच्या या 4 जागांवर चर्चा. सूत्रांची माहिती, त्यामुळे सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार. आमच्यात मतभेद नाहीत. 2 ते 3 जागांवर चर्चा सुरू. जागा वाटपावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. येत्या 1 ते 2 दिवसात जागा वाटपावर अंतिम चर्चा होणार. 11 ते 12 तारखेपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार. बावनकुळेंची माहिती. शिंदेंचे 40 आमदार, आमचे देखील 40 आमदार आणि आमचं महत्त्व तेवढंच, आम्हालाही त्यांच्या एवढ्या जागा द्या. छगन भुजबळांची मागणी. जागा वाटपाबाबत उद्या किंवा परवा शहांसोबत बैठक होऊ शकते. येत्या 2 ते 3 दिवसात जागा वाटपाचा निर्णय होणार. सुनील तटकरेंची माहिती. महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता. रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेसचाही दावा. ठाकरे गट 23, काँग्रेस 15, तर शरद पवार गटाला 10 जागा मिळणार. सूत्रांची माहिती. 23-15-10च्या फॉर्म्युलावर महाविकास आघाडीमध्ये शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, तर वंचितला 4 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज. काँग्रेस, ठाकरे आणि पवार गटातच 15 जागांचा तिढा. महाविकास आघाडीनं आधी हा तिढा सोडवावा, मग आम्ही बोलू. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. भाजपसोबत पुन्हा जाणार नाही असं मतदारांना लेखी आश्वासन द्या. आधी भाजपसोबत गेलेल्यानं धुतल्या तांदळासारखं असल्याचं सांगू नये. प्रकाश आंबेडकरांचा ठाकरे गटाला टोला. उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. धाराशिवच्या कळंबमध्ये दुपारी 12 वाजता, तर भूममध्ये दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरेंची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर. सांगलीत शिंदेंच्या उपस्थितीत शासन आपल्या दारी हा कार्यक्रम. कोल्हापुरात विविध विकास कामांचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार. पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा. तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शहा खोटं बोलतायत. 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत शहांनी शब्द दिलेला. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. तर उद्धव ठाकरे खोटारडा माणूस, ठाकरेंनी परमेश्वराला तरी घाबरावं. बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. 2019 मध्ये पक्ष नेतृत्वानं सभांमध्ये फडणवीसच मुख्यमंत्री असतील सांगितलं, तेव्हा आक्षेप घेतला नाही. मात्र माझ्याशिवाय सरकार येत नाही समजल्यावर ठाकरेंनी भूमिका बदलली. रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. नितीन गडकरींनी राजीनामा द्यावा. आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणू. उद्धव ठाकरेंची गडकरींना ऑफर. लोकसभेत निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री होत नाही आणि त्यासाठी विधानसभेत निवडून यावं लागतं. राज्याचं मुख्यमंत्रीपद हे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं अध्यक्षपद नाही. आदित्य ठाकरेंना सीएम करण्याच्या अमित शहांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. तर शहांना औरंगाबादचं नामांतर महाविकास आघाडीनं केलं हे माहीत नाही. उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका. उद्धव ठाकरेंनी तुळजापूरमध्ये घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. उद्धव ठाकरेंकडून तुळजाभवानीची आरती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल. राज ठाकरेंचं जोरदार स्वागत. राज ठाकरे संपूर्ण कुटुंबासोबत आज काळाराम मंदिरात आरती करणार. धाराशिव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार लढणार. ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी. खासदार म्हणून तुमच्या घरातील सदस्याप्रमाणे राबलो. माझ्या विरोधात मोदींनी येऊन उभं राहावं. ओमराजे निंबाळकरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून 4 नावांची चर्चा. श्रीनिवास पाटील, सारंग पाटील यांचं नाव चर्चेत. सत्यजित पाटणकर, सुनील माने यांचीही नावं चर्चेत. लोकसभेच्या उमेदवारांची यादी रावसाहेब दानवेंच्या खिशात. रावसाहेब दानवेंनी चिठ्ठी वाचली मात्र दाखवली नाही. तर महाजन आता आमदार होतील की खासदार माहीत नाही. अमित शहा म्हणाले तर गिरीश भाऊ दिल्ली चलो. जळगावातील कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. तर गुलाबरावांना मला केंद्रात पाठवायची घाई. गुलाबराव गेले 8-10 दिवस मला दिल्लीत जा म्हणतायत, म्हणजे त्यांचा मार्ग मोकळा. गिरीश महाजनांचं वक्तव्य. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर प्रतिभा धानोरकर यांचा दावा. प्रतिभा धानोरकर दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकरांच्या पत्नी. महाराष्ट्रात तुतारीचा प्रचंड गवगवा. भाजपच्या कार्यक्रमातही तुतारी वाजवूनच स्वागत केलं जातं. लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात जयंत पाटलांची टोलेबाजी. भाजप प्रवेशासाठी एकदा नव्हे तर 2दा निमंत्रण. समाजवादी पक्षाच्या अबू आझमींचा दावा. महाविकास आघाडीकडे लोकसभेसाठी 2 जागांची मागणी. जागा न मिळाल्यास महाविकास आघाडीसोबत राहण्याबाबत विचार करू. अबू आझमींचा इशारा. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या राजकारणात सक्रिय. संगमनेर तालुका महिला युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी जयश्री थोरात. आगामी काळात पक्षाचा विश्वास सार्थ करून दाखवणार. बाळासाहेब थोरातांना मुख्यमंत्री करायचंय. थोरातांच्या कन्या जयश्री थोरात यांचं विधान. खासदार सुप्रिया सुळेंची पुण्याच्या दौंड शहरातून पदयात्रा. पदयात्रेत नागरिकांचा मोठा सहभाग. सुप्रिया सुळेंचा नागरिकांशी संवाद.
बनावट आदेश काढून सरकारी वकील नेमल्याचं प्रकरण, तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं पत्र TV9च्या हाती. तोंडी आदेशानुसार शेखर जगतापांची सरकारी वकील म्हणून नेमणूक, वळसे पाटलांचं मुख्य सचिवांना पत्र. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4% वाढ, निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचं गिफ्ट. आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता 50%वर. सरकारी भरतीच्या जाहिरातीत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल, याचिकेवर उच्च न्यायालयात सकाळी 11 वाजता सुनावणी. राज्याचे चौथे महिला धोरण जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून लागू, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे धोरण. भारत जोडो न्याय यात्रेच्या सभेला राज्य सरकारकडून परवानगी, भारत जोडो न्याय यात्रेच्या समाप्तीची 16 तारखेला मुंबईत सभा होणार. भाईंदरमधील भाजपच्या आंदोलनाला अखेर यश, MMRDA ठेकेदार आणि अभियंत्यांवर काश्मीरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. हॉटेलसमोर भिंत बांधून हॉटेलचं प्रवेशद्वार बंद केल्याचा आरोप. रशिया युक्रेन युद्धासाठी भारतात मानवी तस्करी होत असल्याचं समोर, सीबीआयकडून छापेमारी आणि हे मोठं रॅकेट उघडकीस. मुंबईसह 7 शहरात सीबीआयकडून छापेमारी. DRIची मोठी कारवाई, 40 किलो सोनं आणि 5 कोटी 43 लाखांची रोकड जप्त. DRIची देशात 3 ठिकाणी छापेमारी, 12 जणांना अटक. मुंबईतील कोस्टल रोडची एक मार्गिका शनिवारपासून सुरू होण्याची शक्यता, वरळी ते मरीन ड्राईव्ह या एका मार्गिकेचं लोकार्पण उद्या होण्याची शक्यता. टाटाच्या निवासी वीज दरात 24% वाढ, 1 एप्रिलपासून दर वाढवण्यासाठी राज्य वीज नियामक आयोगाची मंजुरी. तिरुपती देवस्थानला आणखी एक भूखंड, नवी मुंबईत 10 एकराचा भूखंड दिलेला असताना आणखी 5 एकराचा भूखंड शासनाकडून मंजूर. नवी मुंबईच्या उल्वे नोडमधील सेक्टर 12 मधला भूखंड मंजूर. कल्याणमध्ये रविवारी राज्यस्तरीय अधिवेशन होणार, प्रत्येक समाजाच्या विकासासाठी शासनानं निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी अधिवेशनाचं आयोजन. जळगावातील 5 गावात एकाच दिवशी मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांकडून विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका. यवतमाळच्या वणी तालुक्यातील निंबाळामध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून रुद्राक्ष वनाचं भूमिपूजन. 15 हेक्टर क्षेत्रात साकारणाऱ्या रुद्राक्ष वनात 51 प्रजातींची प्रत्येकी 500 झाडं लावण्यात येणार. बीडच्या अंबाजोगाईतील स्वाराती रुग्णालयात धनंजय मुंडेंनी घेतली भगरीतून विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट. धनंजय मुंडेंकडून रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस. नांदेडमध्ये शरद पवार पक्षाच्या हरिहर भोसेकर यांच्या राजीनाम्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष निवडीचा अहवाल तयार. नांदेड जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष पदासाठी 20 जण इच्छुक. सांगली जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या तयारीला, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू. आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्वांची माहिती करून घ्या, तत्वांचं काटेकोर पालन करा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांचं प्रशिक्षण. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, मात्र ठाकरे गटाकडून आमदार आमशा पाडवी लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक. नंदुरबार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला देण्याची मागणी. तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पोलीस प्रशासनाकडून 29 ठिकाणी नाकाबंदी, 700 वाहनांची तपासणी, कारवाई करून 75,000 रुपयांचा दंड वसूल. सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वाहनांचं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते लोकार्पण. पोलीस दलाच्या ताफ्यात 20 वाहनांचा समावेश. धुळ्याच्या शिरपूरमध्ये शेतकऱ्यांना फुलवली 4,500 रुपयांच्या केळीची बाग. शिरपुरातील केळीची आता इराणमध्ये निर्यात, केळीला 2,121 रुपये प्रति क्विंटल दरानं भाव. नंदुरबार जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानं 21 महसूल मंडळांना दुष्काळ जाहीर. फक्त 8 मंडळांना दुष्काळ निधी मिळाला, उर्वरित 13 मंडळांना सुद्धा दुष्काळ निधी देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढल्यानं भाव घसरले. हरभऱ्याला 6 ते 7 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर, 3 ते 4 हजार रुपयांनी हरभऱ्याचे दर घसरले. नंदुरबारच्या सातपुड्यातील घाटाच्या रस्त्यांची दयनीय अवस्था, तोरणमाळकडे जाणारा रस्ता खचल्यानं पर्यटकांचे हाल, रस्ता दुरुस्ती करण्याची पर्यटकांची मागणी. 3 दिवसांपूर्वी धुळे शहरात जुन्या वादातून झालेल्या खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करा, नातेवाईकांतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरात केंद्राचे अधिकारी भासून कापड व्यापाऱ्याची फसवणूक, 1,25,00,000 रुपये लुटले, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एसटी कार्यालयातील राज्यकर महिला अधिकारी अटकेत, 3,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची सापळा रचून कारवाई. धुळ्यामध्ये महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचं जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनाद्वारे महिला बचत गटातील महिलांनी केलेल्या घरगुती वस्तूंची विक्री केली जाणार. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बोरघाटात मध्यरात्री वाहतूक कोंडी, 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहनांचा रॉंग साईडनं प्रवास. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 6 किलो सोन्याचे दागिने जप्त, वेगवेगळ्या 7 कारवायांमध्ये 3,73,00,000 लाखांचं सोनं जप्त, कस्टम्स विभागाची कारवाई. ज्येष्ठांना त्रास देणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करा. विकासकाच्या वादात ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाल्यास विकासकावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्याचे न्यायालयाचे सरकारला आदेश. म्हाडाच्या परिपत्रकानंतर उच्च न्यायालयाचे आदेश.
सिद्धेश कदम यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती. रामदास कदम यांनी भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केल्यानंतर पुत्र सिद्धेश कदम यांची तातडीनं नियुक्ती. राज्याच्या पर्यावरणीय आणि वातावरण बदल विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती योजनेला मुदतवाढ. आता 11 मार्चपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार. आमदार रवी राणांचा मेळघाटमध्ये दुचाकी चालवत प्रवास आणि विविध विकास कामांचीही त्यांनी केली पाहणी. वाशिम जिल्ह्यात वृद्ध कलावंतांच्या मानधन प्रस्तावादरम्यान सामाजिक न्याय भवन परिसरात सावळा गोंधळ. वृद्धांना कार्यालयातून वारंवार तारखा देण्यात येत असल्यानं कलावंतांना त्रास. गोंदियामध्ये पोलीस पाटील भरतीत मोठा घोळ झाल्याचा अपात्र उमेदवारांचा आरोप. परीक्षा प्रणालीची चौकशी करण्याची मागणी करत अपात्र उमेदवारांचं आंदोलन. वाशिममध्ये भटक्यांच्या पाल्यांवर मतदार नोंदणी अभियान. शेकडो नव्या मतदारांची नोंद. पहिल्यांदा बजावणार मतदानाचा हक्क. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये चोरत जुनान ग्रामपंचायतीत नळ योजनेचं निकृष्ट दर्जाचं काम. हे काम त्वरित थांबवून चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. बुलढाण्याच्या नांदुरा मातोळा रोडवर झालेल्या अज्ञात व्यक्तीच्या हत्येचा उलगडा. हत्येप्रकरणी तिघांना अटक. खुनाचं कारण अद्याप स्पष्ट. विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यात तब्बल 215 कंत्राटी वीज कर्मचारी संपावर. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. भंडाऱ्यात जड वाहतूक बंद करण्यासाठी लावलेलं बॅरियर्स ठरतायत मोठी अडचण. नियोजन शून्य कारभारामुळे ट्रकची बॅरियरला धडक, तर बॅरियर हटवल्यानं पुन्हा जड वाहतूक सुरू. बुलढाण्याच्या शेगावमध्ये अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात तहसीलदारांची धडक कारवाई. 2 ट्रकला ठोठावला प्रत्येकी 1.5 लाखांचा दंड. रेती माफियांचे धाबे दणाणले. परळीच्या वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट, तर सकाळपासूनच मंदिरात भक्तांची मोठी गर्दी. पुण्याच्या ओंकारेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी. सकाळपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे रात्री उशिरा वैद्यनाथ मंदिरात दर्शनाला. महाशिवरात्री निमित्त 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरात धनंजय मुंडेंनी मनोभावे दर्शन घेतलं. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी. पुण्यातील उरोळी कांचनमध्ये व्यवसायाच्या नावाखाली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे पोलिसांची कारवाई. तिघांना अटक. पुण्याच्या भोरमध्ये महिला दिनानिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धांचं आयोजन. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, उखाणा स्पर्धांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन.